तर नाशिकच्या या निकालावर मंत्री गिरीश महाजन, उद्योगमंत्री उदय सामंत आणि ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि सतेज पाटील यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे आपण पाहूयात। खरं हा निकाल आमच्यासाठी अतिशय धक्कादायक आहे। खूप प्रयत्न आम्ही केले। आपल्याला कल्पना जळगावला निवडणूक होती तरी पण मी एकही दिवस त्या ठिकाणी गेलो नाही। फक्त एक सभा 4-5 दिवसापूर्वी त्या ठिकाणी सर्व मतदारांना बोलून घेतलेली होती आणि नंतर मी नाशिकमध्ये होतो, नंतर ठाण्यालाही होतो, ज्या ठिकाणी सर्व मतदार एकत्रित झालेले होते। शेवटचा दिवस पूर्ण वेळ मी बूथवर त्या ठिकाणी होतो, तरीही मतदारांनी कौल आमच्या बाजूने दिला नाही। पण खरं म्हणजे या ठिकाणी महायुतीच्या जवळपास 450 पावणे 500 मतं होते। 620 पैकी पावणे 500 मतं जवळपास महायुतीचे होते, म्हणजे भाजप, सेना आणि राष्ट्रवादी तीनच पक्षाचे होते। शिंदे गटाचा एक उमेदवार भाजपनं पाडला। ठीक आहे, याला सुद्धा बंड म्हणा, जसे ते म्हणतात उद्रेक आहे, यालाही बंड म्हणा, यालाही उद्रेक म्हणा। प्रचंड पैशाचा वापर झाला शिंदे गटाकडून, धमक्या दिल्या। त्या धमक्यांची रेकॉर्डिंगसुद्धा तुम्ही ऐकलं असेल। गोकुळ गीतेंवर दबाव कसा आणला, त्यांना धमक्या कशा दिल्या, तरीही मतदारांनी शिंदे गटाच्या उमेदवाराविरुद्ध एक जात मतदान केलं आणि मोठ्या संख्येने ते निवडून आले। त्याच्यामध्ये संपूर्ण सामील होते, त्याचा देखील आपण अभ्यास करू आणि तो अहवाल तयार करून मुख्यमंत्री, आमचे नेते शिंदे साहेब आणि सुनेत्रा यांना देऊ। कुठेतरी गोळाबेरीज जी आहे ती मतांची कमी पडली का? उभाटाने देखील नक्कीच कमी पडली म्हणूनच पराभवाला आम्ही सामोरं गेलो आणि त्याची कारणं आम्ही शोधतो। भावकीच्या वादातून करेक्ट कार्यक्रम शिंदे गटाचा झालेला असं म्हणायला हरकत नाही। महाविकास आघाडी म्हणून राज्यामध्ये देखील आमची संख्या आम्हाला माहीत होती, तरी आम्ही निवडणुका लढलो, कारण की लोकशाहीमध्ये निवडणुका लढलं पाहिजे या दृष्टिकोनातून आम्ही निवडणुका लढलो। सांगली साताऱ्यामध्ये सुद्धा मतं आम्हाला जास्त मिळाली। सांगली साताऱ्यामध्ये महायुतीतल्या मंत्र्यांना झालेली मारहाण याचा उद्रेक होईल असं आम्हाला अपेक्षा होती, परंतु ते त्या ठिकाणी उद्रेक झाला नाही। पुन्हा दबावामुळे ते परत महायुतीबरोबर राहिले, हे यातून दिसतंय।